काय चूक आहे? पोलिसांची चूक आहे, खूप मोठी चूक आहे की सत्य काय असत्य काय हे जाणून घ्या. जर बाहेरून 10, 20, 25, 50 जे काही लोक येतात आणि आपल्या इथल्या शेतकरी, सामान्य शेतकरी, गरीब कुटुंबावर अत्याचार करतात, त्यावेळेस तो अत्याचार करताना त्यांनी समोरच्या व्यक्तीची क्रॉस कंप्लेंट घेतलीच कशी? कारण पुरावे होते, सर्व व्हिडिओ होते की कुणी कोणावर अत्याचार केलाय. पोलिसांनी प्रत्यक्षात निरीक्षण करायला पाहिजे होतं. समोरच्या पार्टीची तुम्ही क्रॉस कंप्लेंट घेताय, त्या व्यक्तीने स्वतः 30-35 गुंड बायका की ज्या नशा करून आलेल्या आहेत, सर्व दारू पिलेले आहेत, कोयते पहारी सगळे हे हत्यारे घेऊन माझ्या कुटुंबातील व्यक्तींना मारतायत. बाकी बाहेरच्या व्यक्ती येऊन माझ्या बाबांच्या शेतात येऊन मारहाण करतात, तर तुम्ही समोरच्या व्यक्तीची क्रॉस कंप्लेंट घेणे ही पहिली मोठी चूक आहे. सगळ्यात मोठी चूक हीच आहे की प्रत्यक्षात तुम्ही जी घटना घडली त्यांची कंप्लेंट घेताय, त्याप्रमाणे तुम्ही समोरच्याची लगेच क्रॉस कंप्लेंट घेताय. क्रॉस कंप्लेंट काय घेताय की ह्याच व्यक्तींनी त्यांना अन्याय केला नाही. माझ्या घरच्यांनी, माझी भाऊजाई मनीषा शिंदे, माझी दुसरी भाऊजाई सुजाता शिंदे, माझा स्वतः भाचा राहुल शिंदे आणि माझी आई यांनी काय केलं? प्रतिकार केलाय. गुन्हा नाही केलाय कुठलाही. आम्ही गुन्ह्याबद्दल त्यांच्याकडे कंप्लेंट केली होती. मग पोलिसांनी हे जाणून घेतलं का? त्यांच्याकडे पूर्ण व्हिडिओ होती की प्रत्यक्षात काय झालं होतं. माझ्या भाऊजाईला अशा पद्धतीने मारलं गेलं, सुजाताला, की समोर दिसतंय की तिला 4 लेडीज खाली पाडून मारतायत. हा अन्याय पोलिसांनी का नाही बघितला?